नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 6 डिसेंबर सायंकाळचे 6 वाजत आलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. तसेच 7 ते 9 डिसेंबर म्हणजे उद्याचा अंदाज आपण पाहू, त्याच्या पुढच्या 2 दिवसांचा सुद्धा आपण अंदाज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवात जर आपण केली सिस्टीम्सपासून, तर जे काय चक्रीवादळाचा राहिलेला अंश आहे तो आता साधारणतः या ठिकाणी छत्तीसगडच्या आसपासच्या भागांमध्ये कमी दाबाच्या स्वरूपात आहे आणि वेगाने येत्या उद्यापर्यंत ही सिस्टीम अशी पूर्वोत्तर भारताकडे जाण्याची शक्यता आहे. बाकी त्याचा प्रभाव जो असेल तो उद्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. जसं आजही राज्यामध्ये आपल्याला ढगाळलेलं हवामान आणि दिवस थंड पाहायला मिळाला, कोकण विभाग वगळता. तुम्ही जर आत्ता जर सॅटेलाइट इमेज पाहिली तर विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये हलक्या पावसाची किंवा हलक्या थेंबाचे ढग दिसत आहेत. त्यानंतर संपूर्ण मराठवाडा, पश्चिम विदर्भाचा भाग आहे, या ठिकाणी सुद्धा ढगाळलेलं हवामान पाहायला मिळते. तसेच इकडे नगर, पुण्यातील काही भाग आहेत, सोलापूरचे भाग आहेत, ढगाळलेलं हवामान. आणि या ढगाळलेल्या हवामानासोबत काही ठिकाणी क्वचित हलकेसे थेंबसुद्धा अनुभवाय मिळाले असतील, पण जोरदार पाऊस मात्र यातून होणार नव्हता. जसं आपण आधीही सांगितलं की जास्त मोठ्या पावसाची शक्यता नाही. मात्र ढगाळलेलं हवामान हे कायम आहे. इकडे जळगावच्या भागामध्ये सुद्धा ढगाळलेलं हवामान कायम, आणि या ठिकाणी जे ढग आहे त्यामुळे कदाचित आज रात्रीसुद्धा काही ठिकाणी हलकेसे थेंब पाहायला मिळतील. मात्र विशेष मोठ्या पावसाची अपेक्षा करू नका. गडचिरोली, गोंदियाच्या भागांमध्ये थोडासा हलका मध्यम पाऊस पूर्व विदर्भामध्ये होऊ शकतो. त्यानंतर जर पुढचं जर पाहिलं की उद्या राज्यातील हवामान कसं राहील, तर उद्यासुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास हलक्या पावसाचा अंदाज जाईल किंवा ढगाळ हवामान जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार असं कोकण वगळता सर्वच विभागांमध्ये सकाळ सकाळी ढगाळलेलं हवामान राहू शकते. आणि जसं दिवस पुढे जाईल तसं पश्चिमेकडून पूर्वेकडे हे ढग उघडत जातील आणि मात्र मराठवाड्याच्या भागांमध्ये सुद्धा ढग कायम राहतील. तर हे ढग आहेत, त्यामुळे दिवसाचं तापमान घटलेलं आहे, मात्र रात्रीची थंडी ही अजूनही मनाविषयी वाढलेली नाही. तरीसुद्धा मध्य महाराष्ट्रात, खास करून नाशिकच्या आसपास किंवा मध्य महाराष्ट्राचा पट्टा, या ठिकाणी थोडंसं तापमानात घट पाहायला मिळू शकते उद्या पहाटे. बाकी इतर ठिकाणी दिवसाचं तापमानातसुद्धा घट राहणार आहे, मात्र रात्रीचं तापमान अजूनही नेहमीपेक्षा अधिकच आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरचे जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला उद्यासाठी, तर जसं की ढगाळ हवामान क्वचित हलका पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने आज सांगितलं की संपूर्ण विदर्भाचे भाग आहेत, हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली. तुर्तास राज्यामध्ये कुठेही धोक्याचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आलेला नाही. त्यानंतरच्या पुढच्या 2 दिवसाचा जर आपण अंदाज पाहिला, तर 8 डिसेंबर रोजी मॉडेलनुसार जर पाहिलं की महाराष्ट्रात जास्त काही पावसाची शक्यता नाही. थोडेसे कुठेतरी एक थोडी शक्यता दाखवत असल्या ते थोडं ढगाळलेलं हवामान राहण्याची शक्यता अधिक आहे. आणि एखाद्या ठिकाणी हलके थेंब किंवा ढगाळलेलं हवामानच बऱ्यापैकी 8 तारखेला सुद्धा राज्यात राहील. पण हळूहळू हे ढगसुद्धा निवळण्याची शक्यता आहे. त्यानंतर इकडे केरळ, तमिळनाडूच्या भागांमध्ये आपल्याला पाऊस वाढलेला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर 9 तारखेला जर आपण पाहिलं तर 9 तारखेला सुद्धा राज्यात विशेष काय पावसाची शक्यता नाही. तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजचे जर आपल्याला हवामानाचे अंदाज पाहिजे असेल तर लाल रंगाचा सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.